हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आता चाललो आहे गणपती बाप्पा आणायला. आम्ही दरवर्षी गणपती बाप्पा हा आदल्या दिवशी आणतो, म्हणजे व्यवस्थित तयारी करून सकाळी घाई होत नाही. तर चला तर आमचा बाप्पा आता आम्ही घ्यायला चाललो आहे. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. मस्त हिरवगार निसर्ग आहे आणि आता आम्ही दारिस्त्यामध्ये चाललो आहे गणपती बाप्पा आणायला. फायनली आता आम्ही गणपती बाप्पाकडे पोचलो आहे. इथे असणाऱ्या सुंदर सुंदर मूर्त्या ही मन भारावून टाकणाऱ्या होत्या. खूपच छान अशी कलाकृती केलेली होती. त्याच्यावर घातलेले दागिने, हिऱ्यांची केलेली सजावट खूपच छान होती. आता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या मूर्त्या होत्या. हा आहे आमचा बाप्पा, लालबागचा राजाची प्रतिकृती. त्याच्यानंतर गणपतीचे वेगवेगळे आकार होते, म्हणजे पांडुरंगाच्या आकारातली मूर्ती, दत्तरूपी मूर्ती, शंकर पार्वती रूपी मूर्ती, असे वेगवेगळ्या मूर्त्या इथे होत्या. खूप छान त्यांची कलाकृती होती. चला तर आपण मग बघूया किती छान छान मूर्त्या इथे बनवल्या आहेत ते. बरेच सारे जण इथे आदल्या दिवशी मूर्ती घ्यायला आले होते. मग कुणाच्या ह्याला काही नसेल तर ते लावून द्या वगैरे असं सगळं रेडी करून बाप्पाची मूर्ती घरी नेण्यासाठी उत्साहित होते. तर बघा ना, किती छान दिसतोय ना हा बाप्पा, दत्ताचा आकार असलेला. हुबेहूब मूर्ती वाटत होती. मस्तच आहेत ना. चला मग आपण बघूया अजून किती काय काय त्यांनी छान छान मूर्त्या बनवल्यात ते. चला आता आमचा बाप्पा निघाला आहे. लाडकाकांच्या गाडीतून आम्ही आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन चाललो आहोत. तर असंच आमच्यासोबत एक होता, तो म्हणजे सार्थकांचा पण बाप्पा होता. तसे 2-3 गणपती आम्ही एकत्र घेऊन चाललो होतो. चला तर मग आता लाडक्या बाप्पाला आपण घरी घेऊन जाऊया.
आता आम्ही घरी पोचलो आहे, तर एक एक गणपती बाप्पा आम्ही आता घरी घेऊन चाललो आहे. तिथे गणपतीला ओवाळून घरात घेतलं जाईल आणि मग दुसऱ्या दिवशी पूजेला लावलं जाईल. आता आमचा बाप्पा घरी पोचला आहे. वहिनी आता त्या बाप्पाला ओवाळत आहेत. मग आम्ही आमच्या बाप्पाला घरात घेऊन जाणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि असेच गणपतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.